शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या 2 गुन्ह्यातील अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना वडगाव न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे। या कामी ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य मांडला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा LCB कोल्हापूर आणि शिरोली MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विजय विलास गोसावी आणि राहुल शिवाजी गोसावी राहणार गोसावी वसाहत रुकडीवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना अटक केली होती। या दोघांनी शिरोली MIDC परिसरातील विविध औद्योगिक कंपन्यांमधून कार्बन डायऑक्साइड ड्रिल एंड मिल्स तसेच मशिनरीसाठी वापरले जाणारे मौल्यवान साहित्य चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले होते। चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी तयारी सुरू असताना पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपींकडून 25,26,032 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यात विविध कंपन्यांचे कार्बन डायऑक्साइड ड्रिल MD मिल्स, एक मोबाईल हँडसेट तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले होते। या कारवाईमुळे शिरोली MIDC पोलीस ठाण्यातील 2 चोरीचे गुन्हे आणि गांधीनगर पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला होता। दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी वडगाव न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर आरोपी पक्षातर्फे ॲडव्होकेट रियाज बांदार आणि ॲडव्होकेट यासिन पेंडारी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींना अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला। या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार आणि ॲडव्होकेट यासिन पेंडारी यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, अजीज नदाफ, परवेज मुजावर आणि साहिल शेख यांनी सहकार्य केले।